नमस्कार, मी अमोल जोशी। वेलकम 2014 या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। 2013 संपून आता 2014 सुरू होत आहे। वर्ष बदलतं म्हणजे केवळ कॅलेंडर बदलतं असं तुमचा समज असेल तर तुम्ही चुकताय। येणारं वर्ष आपल्यासाठी बरंच काही घेऊन येणार आहे। लग्नाचे मुहूर्त असोत, सुट्ट्या असोत, मोबाईल आणि कॉम्प्युटरसाठीचं नवं तंत्रज्ञान असो किंवा बॉलिवूडमध्ये होणारे नवे धमाके असोत, 2014 हे वर्ष येताना आपल्या झोळीतून भरभरून घेऊन येणार आहे। त्यामुळे या वर्षाचं जंगी स्वागत व्हायलाच हवं। चला तर मग 2014च्या या झोळीवर नजर टाकूया आणि करूया वेलकम 2014। सुरुवात करूया कॅलेंडर पासून। सुरुवातीला आपण बघणार आहोत नवीन वर्षामध्ये अर्थात 2014च्या कॅलेंडरमध्ये विशेष काय आहे, यंदा किती सुट्ट्या आहेत आणि किती मुहूर्त आहेत। 2014चा प्रारंभ हा अमावास्येनं होत आहे। 1 जानेवारीला अमावास्या आहे। हे जरी असलं तरी वर्षभरात शुभ चांगल्या घटना घडणार आहेत। पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना सुवर्ण खरेदी करायची आहे अशा लोकांना 5 गुरुपुष्ययोग येत आहेत। त्यानंतर जे गणेश भक्त आहेत त्यांच्यासाठी एका वर्षामध्ये 3 अंगारकी चतुर्थी येत आहेत। आणखी या नवीन वर्षामध्ये एकंदर 4 ग्रहण होणार आहेत। त्यापैकी 2 ग्रहण सूर्यग्रहण आहेत आणि 2 ग्रहण चंद्रग्रहण आहेत। त्यापैकी एकच चंद्रग्रहण पूर्व भारतातून दिसणार आहे। असं हे नवीन वर्ष। या नवीन वर्षामध्ये विवाहेच्छुकांना 9 महिने विवाह मुहूर्त मिळणार आहेत। आणि यानंतर आपण बोलूया मोबाईल टेक्नॉलॉजीकडे। 2014 मध्ये सॅमसंग फोल्ड डिस्प्लेवाला नवा मोबाईल बाजारात आणणार आहे। फिल्मच्या रोल इतका हा फोन स्लिम असणार आहे आणि तुम्हाला तो कसाही फोल्ड करता येईल। बघूया कसा असेल हा मोबाईल। Our team was able to make a high-resolution display on extremely thin plastic, so instead of glass, so it won't break even if it's dropped, and we can actually bend the screen. Imagine the products you could design with this. That's amazing. Have a look at this bended Hume prototype device. Do you see how the screen curves beyond the edge of the display around here? With this bended display, we have expanded the canvas available for content. Content can now flow along the sides of the device. So, for example, if I receive an important message, तर 2014 मध्ये आता कीबोर्ड किंवा माउसला हात न लावता देखील तुम्हाला कॉम्प्युटर ऑपरेट करता येईल। गेम खेळण्यासाठी, चित्र काढण्यासाठी किंवा टाईप करण्यासाठी आता तुम्हाला कीबोर्डला शिवण्याची देखील गरज नाही। काय असणार आहे हा चमत्कार, चला बघूया। आणि आता आपण येऊया मुंबईकरांकडे। सरत्या वर्षामध्ये मुंबई आणि परिसरातील विविध वाहतूक प्रकल्पांमुळे रोजचा प्रवास कमी अधिक प्रमाणामध्ये सुखकर झाला असला तरी सुद्धा 2014 हे वर्ष प्रवासाच्या बाबतीत चांगलं सुखकर ठरणार आहे। तेव्हा कुठले प्रकल्प मार्गी लागणार आहेत, प्रकल्पांची कामं सुरू होणार आहेत, त्यावर एक नजर टाकूया। गेली 5 वर्ष चर्चेत असलेला 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुंबईतील पहिला मेट्रो रेल्वेचा मार्ग वर्सोवा अंधेरी घाटकोपर वाहतुकीसाठी खुला होणार आहे। यामुळे पूर्व पश्चिम उपनगर रेल्वेने जोडलं जाणार आहे। या मार्गावरील प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा प्रवास आता काही मिनिटातच सहजरित्या होणार आहे। येत्या 2-3 महिन्यात 11 किलोमीटरच्या या मेट्रो मार्गाने सर्वसामान्यांना प्रवास करणं शक्य होणार आहे। भारतातील पहिलं तंत्रज्ञान म्हणून ओळखली जाणारी मोनो रेल्वे जानेवारीमध्ये सुरू होते। सुमारे 9 किलोमीटरचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा वाहतुकीसाठी सुरू होतोय।
पश्चिम द्रुतगती मार्गावरून थेट सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा 3.3 किलोमीटरचा रस्ता लवकरच वाहतुकीसाठी खुला होतोय. यामुळे महामार्गावरून अवघ्या काही मिनिटात विमानतळापर्यंत पोहोचणं शक्य होईल. गेली 10 वर्ष काम सुरू असलेला पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग जोडणारा 6.5 किलोमीटर लांबीचा सांताक्रूज चेंबूर लिंक रोड येत्या 3-4 महिन्यात वाहतुकीसाठी खुला होईल. यामुळे शीव धारावी मार्गावर होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे. मुंबईत पहिल्यांदाच वातानुकूलित लोकल धावण्याचा प्रयोग 2014व्या वर्षी केला जाणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर ही लोकल सुरू होते. त्यामुळे मुंबईसारख्या दमट वातावरण असलेल्या शहरात ज्यांची 4 पैसे जास्त मोजण्याची तयारी आहे त्यांना वातानुकूलित लोकल मधून प्रवास करता येणार आहे. पूर्व मुक्त मार्गाचा शेवटचा 2.5 किलोमीटरचा टप्पा यावर्षी पूर्ण होतोय. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरून पूर्व मुक्त मार्ग थेट दक्षिण मुंबईत अवघ्या काही मिनिटात पोहोचणं शक्य होईल. बंबार्डियर कंपनीची काहीशा नवीन सुविधा असलेली लोकल ट्रेन विविध चाचण्या पार पाडत येत्या मार्चपर्यंत सेवेमध्ये दाखल होईल. अशा 72 लोकल टप्प्याटप्प्यानं नंतर दाखल होतील. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढण्यात मदत होईलच आणि जीवघेणा लोकल प्रवास काहीसा सुखकर होणार आहे. अनेक एक्सेलेटर्स किंवा सरकते जिने 2014 मध्ये रेल्वे स्थानकावर सुरू होणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावरील वाढत्या गर्दीचा ताण कमी करणारं परळ रेल्वे टर्मिनसचं काम 2014 मध्ये कागदावर असलेला मुंबई ट्रान्स हार्बर मार्ग म्हणजेच नावाशेवा शिवडी मार्ग यावर्षी मार्गी लागून त्याचं काम सुरू होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग सुरू असला तरी दुसरा मेट्रो मार्ग चारकोप वांद्रे दहिसर यावर काय निर्णय होणार किमान यावर्षी सुरू होणार का याची सर्वांना उत्सुकता आहे. तसंच कुलाबा सिब्स या मेट्रो 3 मार्गाचं काम कागदावर वेगानं सुरू आहे. यावर्षी या मार्गासाठी भूमिपूजन होईल अशी अपेक्षा आहे. हवाई वाहतुकीच्या दृष्टीने गेली अनेक वर्ष भिजत असलेला नवी मुंबई विमानतळाचा प्रश्न यावर्षी मार्गी लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील जादा हवाई वाहतुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केलेला कोस्टल रोड प्रकल्प सुरू होणार का, तसंच वांद्रे वर्सोवा सीलिंग आणि वरळी हजी अली सीलिंगचं काम मार्गी लागतं का याकडेही सर्वांचं लक्ष आहे. दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक गतिमान करणारा पेडर रोड उड्डाणपुलाच्या बांधकामातील जवळजवळ सर्व अडथळे दूर झालेत. तेव्हा 2014ला या उड्डाणपुलाचं काम सुरू होणार आहे. असे अनेक मुख्य प्रकल्प 2014 मध्ये पूर्ण होतील किंवा अनेकांच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्याबरोबर अनेक छोट्या मोठ्या प्रकल्पांची कामं 2014 मध्ये मार्गी लागतील. तेव्हा 2013च्या तुलनेत 2014 हे वर्ष वाहतुकीच्या दृष्टीनं नक्कीच दिलासा देणारा असेल. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. तर 2000 हे वर्ष टेक्नो सॅव्ही मुंबईकरांसाठी देखील एक खुश खबर घेऊन येणार आहे. मुंबई महानगरपालिका संपूर्ण शहरच वायफाय करण्याचा विचार करत आहे. नोव्हेंबर महिन्यात महापौरांच्या दालनात या मुद्द्यावर सादरीकरण करण्यात आलं. ट्रायल म्हणून सुरुवातीला फक्त फोर्ट भागात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईच्या सर्वच भागामध्ये ही सेवा मोफत देण्यात येईल. या सुविधेमुळे मोबाईल आणि लॅपटॉपवर मोफत इंटरनेट वापरता येणार आहे. बंगळुरूमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरू आहे. तर 2013चा सीझन भारतीय क्रीडा विश्वाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरला होता. आता 2014 मध्ये भारतीय क्रीडा जगतामध्ये अनेक टुर्नामेंटमध्ये भारतीय क्रीडापटूंचा कस लागणार आहे. यातील काही ठळक घडामोडींवर आपण नजर टाकूया. जानेवारी-फेब्रुवारी 2014 मध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा असणार आहे. 19 जानेवारी ते 18 फेब्रुवारी असा हा दौरा असेल. न्यूझीलंड विरुद्ध भारत 5 वनडेची सिरीज खेळेल. तर 5 वनडे सोबत 2 टेस्ट देखील भारत आणि किवीनमध्ये होणार आहे. 24 फेब्रुवारी ते 7 मार्च 2014 हा कालावधी असेल एशिया कपचा. अंडर 19 क्रिकेटचा वर्ल्ड कप दुबईमध्ये यावर्षी होतोय. मार्च 2014 T20 वर्ल्ड कप. 23 फेब्रुवारी वेस्ट इंडिज विरुद्ध आपली लढत असणार आहे. 21 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध, 30 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध. टीम इंडियाचा इंग्लंड दौरा असेल. इंग्लंड विरुद्ध 5 टेस्टची सिरीज तर 5 वनडेची सिरीज टीम इंडिया खेळेल. इंग्लंड विरुद्ध एकमेव T20 सामना टीम इंडिया खेळणार आहे. टेनिसमध्ये आपण बघूया. ऑस्ट्रेलिया ओपन 13 ते 26 जानेवारी दरम्यान रंगेल.
फ्रेंच ओपन 26 मे ते 8 जून दरम्यान रंगेल. तर विम्बल्डन 23 जून ते 6 जुलै या काळात खेळली जाईल. US ओपन 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या दरम्यान खेळली जाणार आहे. एशियन गेम्समध्ये दक्षिण कोरिया 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर. कॉमनवेल्थ गेम्स स्कॉटलंडमध्ये 23 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान ग्लासगोमध्ये खेळल्या जातील. IAAF वर्ल्ड इंडोर चॅम्पियनशिप 7 ते 9 मार्च या दरम्यान असणार आहे. पुन्हा स्वागत. वेलकम 2014 या खास कार्यक्रमामध्ये. या खास कार्यक्रमामध्ये आपण आढावा घेतो आहोत 2014 हे वर्ष कसं असेल, पंचांगामध्ये हे वर्ष कसं असेल, क्रीडा विश्वासाठी हे वर्ष कसं असेल, राजकीय विश्वासाठी हे वर्ष कसं असेल आणि आता आपण बघणार आहोत बॉलिवूडसाठी 2014 कसं असेल. 2014 मध्ये बॉलिवूडच्या आघाडीच्या हिरोईन्सच्या चित्रपटांची संख्या तशी कमी आहे. त्याचा फायदा बॉलिवूडमध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवख्या अभिनेत्रींना होणार आहे. आलिया भट्ट आणि परिणीती चोप्रा या 2 अभिनेत्रींची 2014 मध्ये चांदी होणार आहे. कारण 2014 मध्ये प्रियांका चोप्राचा गुंडे हा केवळ एकच चित्रपट रिलीज होणार आहे. 2013 सरता सरता जोरदार यश मिळवणारी सोनाक्षी सिन्हाचे 1 किंवा 2 चित्रपट 2014 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. आणि तेच घडतंय सोनम कपूरच्या बाबतीत. 2013 मध्ये तिने 2 हिट चित्रपट दिले. मात्र 2014 मध्ये तिचे 1-2 चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. दोन 2013 मध्ये दीपिकानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः राज्य केलं. त्यामुळेच 2014 मध्ये अनेक बड्या बॅनरचे चित्रपट तिला मिळाले असून आगामी काळात बॉलिवूडमध्ये दीपिकाचाच बोलबाला पाहायला मिळणार आहे. लग्नानंतर हिट चित्रपटांच्या शोधात असलेल्या करीना कपूरला 2014 मध्ये रिलीज होणाऱ्या सिनेमांकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. 2014 मध्ये बत्तमीज दिल आणि शुद्धी हे 2 मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा आहे बॉलिवूडचा दबंग, तर हा आहे बादशाह. तर हा आहे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट. सलमान, शाहरुख आणि आमिर, बॉलिवूडवर या 3 खानची सत्ता आहे. चित्रपट सुपरहिट करण्याची क्षमता या 3ही खानमध्ये आहे आणि त्यामुळेच त्यांचा बॉलिवूडवर दबदबा आहे. 2013 हे वर्ष या 3ही खान्सनी गाजवलं आणि 2014 मध्येही त्यांचाच दबदबा पाहायला मिळणार आहे. आमिर, सलमान आणि शाहरुख हे 3ही खान बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झाले असतानाच रणबीर कपूरही त्यांना टक्कर द्यायला सज्ज आहे. जग्गा जासूस आणि बॉम्बे वेल्वेट हे त्याचे 2 चित्रपट 2014 मध्ये रिलीज होणार आहेत. रणबीरचा बॉम्बे वेल्वेट हा अनुराग कश्यपचा चित्रपट असल्यानं बॉक्स ऑफिसवर त्याच्या कमाईविषयी आत्तापासूनच शंका व्यक्त केली जाते. तेच जग्गा जासूस बाबतही बोललं जाते. 2014 मध्ये अर्जुन कपूर, सुशांत सिंह राजपूत, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रणवीर सिंग या उगवत्या स्टार्सचा जलवाही पाहायला मिळणार आहे. अर्जुन रणवीर सिंगचा गुंडेही 2014 मध्ये रिलीज होतोय.
ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.